हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झालेली आहे, म्हणजे अजून सकाळ पूर्ण झालेली नाही आहे. तुम्ही मागे बघू शकताय लाईटीचा प्रकाश आहे, नाहीतर इकडे बघा अंधार आहे थोडा थोडा. पण मी रोज एवढ्याच म्हणजे 5:45 वाजताच उठते, कारण आपल्या शरीरासाठी वर्कआउट हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण जाड असो किंवा हडकुड असो, म्हणजे दोन्हींसाठी पण वर्कआउट हा महत्त्वाचाच आहे. त्याच्यासाठी मी उठते, पहिलं तर वर्कआउट करते, थोडासा करते, जास्त नाही, कारण जास्त जर झाला तर माझं दिवसभर काम सुचत नाही. माझं शरीर मला एवढं दुखतं, खूप दुखतं, त्याच्यामुळे मी थोडासाच करते. तर चला आता मी वर्कआउट करणार आहे थोडाफार. इथं झालेला आहे आमचा वर्कआउट सुरू. आणि मी वर्कआउट याच्यासाठी करते, कारण त्याने शरीरसुद्धा आपलं मस्त राहतं, स्वस्थ राहतं आणि आजारी पडायची शक्यता कमी असते. आणि मुलांना पण शाळेत सर सांगतात की त्यांना व्यायाम त्यांचा घेत जा, त्याच्यामुळे मी रोज असा व्यायाम थोडाफार करते आणि मुलांना पण घ्यायला सांगते. पूर्ण सकाळ झालेली आहे, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझा पण वर्कआउट झालेला आहे. तर आता रेडी व्हायचंय, कारण बाकीचे पण काम आहेत. आणि जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी डेली रुटीन दाखवले, तसंच आज पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या मला रेडी व्हायचं आहे. आताशी वर्कआउट झालेला आहे, अजून डोळे बघा सुजलेले आहेत, कारण उठले की लगेच वर्कआउट करायला सुरुवात केला. पहिला व्हिडिओ काढून घेतला आणि त्याच्यामुळे डोळ्याची अजून सूज गेलेली नाही आहे. सो पटकन आता मी रेडी होते, तोपर्यंत बाय. सकाळ सकाळ काय चाललंय रे तुमचं? कोण कोणाला हाणत होता? का मारत होते त्याला? ही जी पोरगी दिसते का तुम्हाला, हे पोरगी लय आगाव आहे. ही कळ करते ह्याची आणि मी मारते ह्याला, का तर ही मोठा आहे. मग मी त्याला म्हणते तू मोठा आहे, तू समजून घ्यायचं. पण हे जे कळत दिसून येत नाही कधी. आणि प्रत्येक वेळेस किती जरी मोठे झाले आणि भांडणं हिने केली तरी मी ह्यालाच मानणार तू मोठा आहे. त्याच्यामुळे आता मी ठरवलंय आतापासून हिला मारायचं. लय येड्यागत करते आणि मी सगळं ह्याला मारते. कोणाला मारते दादू? का मारत असेल? तू समजून घेत नाही, मोठा आहे की नाही? नाही आता नाही मारणार, आता दोघाला पण मारणार, एकट्याला नाही, कारण ही जी कळ दिसून येत नाही. हे पोरगी लय आगाव आहे, दिसते तशी नाही बरं का. सकाळ सकाळ बघा कशी आंघोळ करून फ्रेश होऊन इथं राडा घालून बसल्यात. बघा राडा, इकडं राडा. काय करताय तुम्ही सकाळ सकाळ? ए तू काय करते? नीट सोडव जरा, नीट सोडव. बघा त्याने सोडवलं इथं ABCD. इथे चहा चाललाय बघा. आता जे 2 कार्टून दाखवले ना माझे, त्या कार्टून साठी दूध नाही वतलं अजून. चहा दूध पिण्यासाठी. या सगळ्यांनी चहा प्यायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ही जी आहे का आमची मेवडी, हिला पण सगळं सकाळ सकाळ पोरांबरोबर खायला द्यावं लागतं. बघा कशी बसली गप शांत. का ग, काय खाऊ देऊ तुला? पोरगा आलं की पळून. काय द्यायचं खायला तुला सांग? काय देऊ? तुझी बाळ कुठे येतं? कुठे बाळ? कुठे आहे तुझी बाळ? हिला 3 बाळ आहेत बघा. कालच्या व्हिडिओ मध्ये जे दाखवले ब्लॉग मध्ये, ती 1 आणि अजून 2 आहेत बघा. बोल. म्याव. 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 खा के. चपाती केली नाही अजून, चपाती केल्यावर देते, तोपर्यंत खा भाकरी. खाली खा, खा खा खा. दर दर. लय भीती. खा. बघा खा म्हणले कशी खाते, लगेच ऐकते. चपा केली ना, चपा देते. खा, घे खाऊन, नाही हात लावत. खा.
तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी झालेली आहे रेडी, अंघोळ वगैरे केली मस्तपैकी. आणि आज आहे रविवार, त्याच्यामुळे तुमच्या दाजींना आज आहे उपवास बिरोबाचा. तर हे बघा भुईमुगाच्या वल्ल्या शेंगा आहेत, तर ह्या हे करायच्यात आहेत, शिजायला टाकायच्यात आहेत मीठ टाकून. आणि थांबे सर 2 मिनिटं आणून, कच्च्या खाऊ नको पोट दुखतं याने. तर आता हे टाकायच्यात आहेत मी शिजायला. आता मी टाकते आहे शिजायला. आणि शाबू जो आहे तो भिजायला टाकायचा आहे थोडासा, कारण एकच टाइम दाजी खिचडी खातात, 2 टाइम नाही. सकाळ संध्याकाळ नाहीत का, काय ते दुपारचं खात नाही, सकाळ दुपार फक्त दुपारचंच खातात. आणि सकाळचं असं थोडंफार चटकी वगैरे काहीतरी खातात. तर आता मी टाकले ते शेंगा त्याच्यासाठी शिजायला. दाजींना परत कामाचा फोन आला तर मग शेंगा खाऊन जातात आणि दुपारनं येतात. आता याच्यात टाकते शाबू भिजायला. तर बघा एवढा शाबू घेतलेला आहे. आर्यन आहे ना तिकडं, जा दूध घेऊन ये पळानो. ऐकून वाजवते, दूध घेऊन ये. किटली घेऊन जा. इथं बघा मी शाबू भिजायला घातलाय आणि याच्यात थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे, जास्त पाणी नाही ठेवलं, कारण जास्त पाणी ठेवल्यावर लवकर भिजत नाहीये आणि मग उशीर पण होतो त्यांना. त्याच्यामुळे थोडंसंच पाणी ठेवले आणि आता ही ठेवून देते. तर आता बाकीची कामं आवरून घेते, पाणी मारायला जाते. पाणी मारून आल्यावर स्वयंपाक करणार आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे सो रिलॅक्स, आज त्यांना उपवास आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाची काही एवढी घाई नाहीये. त्याच्यासाठी मी आधी पाणी मारायला जाणार आहे आणि पाणी मारून आल्याच्या नंतर ना स्वयंपाक करणार आहे. इथं बघा आर्यन आणि अनु रोज सकाळचं पाया पडतात आणि ही शिस्त फक्त त्यांच्या सरांमुळे लागलेली आहे, कारण त्यांच्या सरांनी सांगितले रोज सकाळचं आई वडिलांच्या पाया पडायचं, तरच आपण म्हणजे नाही का पुढे जाऊ शकतो. आणि मुलं सुद्धा ते आवर्जून करतात, पाया पडतात. तर खरंच खूप छान वाटतं आणि ही शिस्त बघून तर खरंच खूप मनाला आनंद होतो. तर आज उपवास असल्यामुळे दाजींना इथं बघा आता मी ओले शेंगा शिजायला टाकलेत आहेत आणि त्याच्यात मोठं मीठ टाकले, कारण मग त्याला चव येते शेंगांना. भुईमुगाच्या वल्ल्या शेंगा आहेत. तर बघा इथं चाललेलं आहे माझं काम आवरायचं भरभर. आणि हे कपडे जे धुते तिथे मी स्पीड वाढवलेला आहे, नाही तर तुम्ही म्हणता एवढे खरंच पटपट कपडे धुवत होती का. तर कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी तिथे काय केलं तर स्पीड वाढवला होता जरा जास्त, कारण कामे आवरून मला जायचं होतं पाणी मारायला. आणि मग हा जर व्हिडिओचा स्पीड वाढवला नसता तर हा खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मग तुम्ही सुद्धा बघायला कानकून केली असते. त्याच्यामुळे जरा स्पीड वाढवला होता. कपडे धुवत होती, कपडे धुवायचे झाल्याच्या नंतर ना म्हटलं पटकन वाळायला टाकायची. त्याच्यामध्ये बादलीचा कोंडा तुटला आणि तशीच मग बादली घेतली, कपडे वाळायला टाकली. सगळी कपडे वाळायला टाकत होते. हे जे वेल आहेत ते वेल मी खूप वेळा काढण्याचा प्रयत्न केला, पण ते वेलाचा नेमका म्हणजे वेल कुठून आहे त्याचं ते जे उगून आले का ते सापडत नाहीये. त्याच्यामुळे ती सगळ्यात तारव झालेले आहे. आणि मग मी तिथे कपडे वाळायला टाकली. कपडे वाळायला टाकायच्या नंतर न मग जायचं होतं पाणी मारायला. तर आज काय स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं, त्याच्यामुळे बाकीची सगळी कामं आवरून घेतली, कपडे धुतली, भांडे घासली सगळी. आणि आता चालले पाणी मारण्यासाठी मी. तर आता तिथला व्हिडिओ शक्यतो नाही घेत, कारण रोजच तिथला काय व्हिडिओ घेणार. बरं नाही तसं बघू, पण चला. तर बघा पाणी मारायला आले आणि काल त्यांनी ही जी घरं दिसतात इथे असे लोखंडाचं ते बनवून टाकलेत बघा. आणि आता पाणी मारताना इथं मी आता पाय द्यायला गेले आणि अचानक काही लोखंडाला कसं आहे बघा, तर ते डायरेक्टच असं पायाला लागलं बघा किती कापलंय इथून असं इतकंच. एवढं वाहतय ना ह्या लोखंडाला. हे डायरेक्ट पायातच घुसलं. आता तुमचं दाजी तर लय खावा द्याल.
रक्त वाहतंय बघा. घरी जाऊन त्याला काहीतरी लावते ना तर लय आग होते. लय दुखतंय पायाला लागलेलं. ती सळ्या कापताना ते म्हणजे जरा जरा ते वाहत राहिले ना पुढं त्याच्यामुळं. आणि मी बघूनच चालत होते तसं, पण ती काय झालं पाणी मारताना असं पाय टाकायला गेले पुढं असं ते पायातच घुसलं. त्याच्यामुळे लय दुखतंय आता, रक्त पण लय निघतंय. असंच कापले बघा उभं हिथं असं, हिथून हिथं असं इतक्या कापले. लय आग होते. तर आता ह्याला काहीतरी औषध लावावं लागेल. नाही तर दाजी एकतर आधीच म्हणतात तू कामं नीट करत नाही, कामं करते, पण काहीतरी बघावं लागेल औषध. काय रे बाळा, काय आहे काय कुटकुटी? काय करायचं ह्याचं? पायाला लावाय माझं सोनं. माझ्या पिल्याने बघा काय आणलंय का, असे गस टाकल्यात ना सगळं, त्याच्यामुळे पाणीच मारता नाही ना. तरी मी नीट जपूनच करत होते. मला माहित होतं ह्याला लय काप सगळं, म्हणजे असं कापत केलेलं कडला. नीट पाणी मारत होते पण मारता चाल नाही. काय झालं पिलू, लागलं सगळं त्याच्या अंगाला. मला कुटकुटी आणायला गेलं तर बघा त्याच्यावर सोडायला लागलेल्यावर. लय माझे मायाचे पिल्लू बघा इथं लागलेलं आहे. आणि रक्त पुसलं होतं पण परत आले हो काहीतरी. एवढं कापलंय, आतमध्येच गेलंय तिला. इतकं भीती वाटते ना, लय भीती वाटते. आता हे आर्यने आणले. काय करू पिले ह्याचं? चुरू का असं हे करू का त्याला? असं करू आणि ह्याचा रस लावायचा ना. रस पिरायचा मग परत ती त्याच्यात ठेवायचं. रस पाहायचा आणि त्याच्यात ठेवायचं. ती लस पिला ती आता त्याच्यात ठेवू ना ह्याच्यावर. बरं होईल ना? बरं होईल ना? हो. बांधायलाच काय नाही आणलं. आणि तो बघा माझ्या पिल्याने घरगुती उपाय कुटकुटी आणली, त्याचा रस आता ह्याच्यावर लावलाय. तो म्हणतो आता हे बांध ह्याच्यावर. पाणी पण मारायचं उरकाना. घरी गेले असते काहीतरी केलं असतं त्याचा उपाय. तुला माहितीच नाही काय झालेलं? माझ्या दादूने बघ कुटकुटी आणून दिली. इथं काय झालंय पण लागलंय कुठं. हो तिथं तू पण जाऊ नका. तुम्ही ह्या वर चढूच नका पिल्या. ओके, लोखंडाला लय वाहते केलेले, कापले त्याच्यामध्ये लागतं या. उतर खाली बाळा, हेच ना उतर नीट. वर चढू नका परत, लागतंय तिले लोखंड कापलेलं. हा लय लागलंय मला. आता होईल का पाणी मारायचं? मुळमावर सगळ्या पाणी मारायचं. ह्या बारक्या मोठ्याने काय होत नव्हतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि 12 वाजेपर्यंतचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.